आता पाहूया मोठ्या राजकीय बातम्या। मराठा आंदोलक राज ठाकरेंविरोधात आक्रमक। धाराशिवच्या राज ठाकरेंच्या वास्तव्याला असलेल्या हॉटेलमध्ये मराठा कार्यकर्ते शिरले। मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्याची मागणी। राज ठाकरे सत्तेतच लक्ष हटवण्यासाठी अशी वक्तव्य। सागर बंगल्यावरील मित्र राज ठाकरेंना भडकवतो, चिल्लर म्हणून सोडून द्या। राज ठाकरेंच्या आरक्षणावरील वक्तव्यानंतर मनोज जरांगेंचं मराठा समाजाला आवाहन। महाराष्ट्रात सर्व गोष्टी मुबलक प्रमाणात, आरक्षणाची गरज नाही। बाहेरून येणाऱ्या लोकांवर राज्यातील सर्वाधिक पैसा खर्च होतोय, राज ठाकरेंचं वक्तव्य। सरकारने हिंमत दाखवावी, टाळा लावून राज ठाकरेंना आत टाकलं पाहिजे, प्रकाश आंबेडकरांची मागणी। राज ठाकरे आंबेडकर पुण्यतिथीला शिवाजी वॅपचा बंगला सोडून लोणावळ्याला जाऊन राहतात। त्यांच्या मनातील जातीद्वेष लोकांना माहिती आहे, त्यामुळे राज ठाकरेंनी जातीपातीच्या राजकारणावर बोलू नये। आव्हाडांचा हल्लाबोल। बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या आरक्षणाचा अधिकार टिकवण्यासाठी आमचं सरकार कटिबद्ध आहे, देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। जरांगेंनी आरक्षणाबाबत फडणवीसांना जाब विचारला, तसा पवार ठाकरे पटोलेंना का नाही विचारला? जरांगे तुतारीचा माणूस म्हणून भाजप टीका करतो, नितेश राणेंचा निशाणा। राणेंनी सुतारी घ्यावी आणि फुकत बसावं। फडणवीसांनी माझ्या विरोधात टोळी तयार केली, मात्र मी त्यांना एकटा पुरून उरेल। जरांगे पाटलांचा राणेंसह फडणवीसांनाही इशारा। जरांगेंनी पवारांनी उभं केलं म्हटलं जात आहे, जर जरांगे निवडणूक लढले नाही तर तो स्टॅम्प पक्का, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य।